सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 12वा ओवी नंबर 45। भगवान श्रीकृष्ण संतांच्या संगतीचा महिमा या ओवीमध्ये सांगत आहेत। संत संगती वेगळे जाण, संत संगती वेगळे जाण, तात्काळ पाववया माझे स्थान, तात्काळ पहावया माझे स्थान, तात्काळ पाववया माझे स्थान, तात्काळ पावया माझे स्थान। अनिक नाही साधन, अनिक नाही साधन, सत्य जान उद्धवा, सत्य जाण उद्धवा, सत्य जान उद्धवा। सत्य जाण उद्धवा। सद्गुरू म्हणजे संत यांच्या संगतीशिवाय माझी प्राप्ती होणार नाही असं देव या ठिकाणी सांगत आहेत। दुसरं कोणतंही साधन नाही हे सुद्धा ते सांगत आहेत। आणि सत्य जाण म्हणजे ठासून उद्धवाला सांगत आहेत की हे उद्धवा, माझी प्राप्ती म्हणजे देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून संतांची संगत किती महत्त्वाची आहे हे या ओवीवरून आपल्याला लक्षात येईल। जगद्गुरू जनार्दन स्वामी सुद्धा म्हणायचे, करू नका काही, करू नका काही, संत संग धरा, संत संग धरा, करू नका काही, करू नका काही, संत संग धरा, संत संग धरा। पूर्वीचा तो दोहरा उगवेल, पूर्वीचा तो दोहरा उगवेल, पूर्वीचा तो दोहरा उगविल, पूर्वीचा दोहरा उगविल। म्हणजे बाबाजींनी सुद्धा संतांच्या संगतीलाच अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। सर्व साधनांपेक्षा संतांची संगत महत्त्वाची आहे, कारण संतांच्या संगतीने जे आपल्याला आवश्यक असे विचार आहेत ते आपल्याला प्राप्त होतात। आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ते त्या संतांना माहिती असतं। जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर तो आपला रोग ओळखतो आणि त्यानुसार औषध देतो, त्याप्रमाणे आपण जेव्हा सद्गुरूंच्या संगतीत राहू तेव्हा आपल्यातले जे दुर्गुण आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे त्यांना कळतं आणि त्या प्रकारचं ज्ञान ते आपल्याला देत असतात आणि त्या प्रकारचे संस्कार, त्या प्रकारची परिस्थिती आपल्याला ते निर्माण करून देतात। त्यामुळे आपण घडतो, आपण घडतो। पण संतांच्या संगतीशिवाय आपण देवाला प्राप्त करू शकत नाही। या ओवीमध्ये आणखी एक शब्द वापरलेला आहे, तात्काळ, तात्काळ पावावया माझे स्थान। बघा, तात्काळ म्हणजे अति जलद, अत्यंत वेगाने, म्हणजे संतांच्या संगतीने आपण कमी वेळामध्ये देवाला प्राप्त करू शकतो असं देव या ठिकाणी सांगत आहेत। जसं तात्काळ तिकीट असतं बघा रेल्वेचं, आपण 2 महिने आधी तिकीट बुक करू शकतो, पण एखाद्याला तिकीट मिळालं नाही तर तो तात्काळ बुकिंग करून एका दिवसात तिकीट प्राप्त करतो। त्याच पद्धतीनं कमी वेळामध्ये भगवंताला प्राप्त करायचं असेल तर संतांची संगत हेच एकमेव साधन या ठिकाणी सांगितलेलं आहे। एक छोटंसं उदाहरणावरून आपण हे समजून घेऊया। जसं एखादी मुंगी आहे या ठिकाणी आणि ती जर म्हणाली की मी दिल्लीला जाणार, तर आपण हसणार, कारण मुंगीची जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते इथून दिल्लीला जाण्यासारखं नाही। ते काही वेळातच चालायला लागलं तर कोणीतरी तिला मारून टाकेल किंवा ती पोहोचू शकत नाही असं आपल्याला वाटेल। तसंच एखाद्या सामान्य व्यक्तीने जर सांगितलं की मला देवाची प्राप्ती करायची तर ते या मुंगीसारखाच विचार आहे। म्हणून ते अत्यंत अवघड गोष्ट जी ईश्वराला प्राप्त करण्याची आहे ती सुलभ कशी होते ते बघा। तर त्या मुंगीला जर समजलं की परमपूज्य बाबाजी हे दिल्लीला जात आहेत आणि हिनं हुशारीनं मुंगी जाऊन लपली बाबाजींच्या लुंगीमध्ये आणि बाबाजीसुद्धा विमानाने दिल्लीला गेले, तर काही तासामध्येच बाबाजी दिल्लीला पोहोचतील आणि ती मुंगीसुद्धा दिल्लीला पोहोचेल। बघा, आता एक अशक्य असलेली गोष्ट सहज शक्य कशी झाली, तर बाबाजींसारख्या संतांची संगत त्या मुंगीने धरल्याने ती मुंगी 2 तासामध्ये दिल्लीला पोहोचली। त्याचप्रमाणे अशक्य अशा ईश्वर प्राप्तीला, अत्यंत अवघड अशी ईश्वर प्राप्ती जी आहे त्यासाठी संतांची संगत आपण जर धरली तर अत्यंत कमी वेळामध्ये आपण तिथं पोहोचू शकतो। म्हणून परत एकदा ही ओवी आपण म्हणूया,
अध्याय नंबर 12 ओवी नंबर 45. संत संगती वेगळे जाण, संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, तात्काळ पावया माझे स्थान, अनिक नाही साधन, अनिक नाही साधन, सत्य जाण उद्धवा. सत्य जाण उद्धवा.